आता काही महिन्यांपूर्वी पत्रकारितेच्या एका कॉन्फरन्सला मी गेले होते. तिथे आम्हा मित्रांमध्येच गमतीदार असा एक संवाद सुरू झाला. म्हणजे वैज्ञानिकांचं देवासोबतचं नातं वेगळं असू शकेल का? कुणी म्हटलं की ते आपल्या क्षेत्रात सत्यशोधकाचं काम करतात, म्हणजे त्यांचं देवासोबतचं नातं जवळच. कुणी म्हटलं की देवाला तरी काय माहित की तुम्ही वैज्ञानिक आहात की कलाकार आहात, शेतकरी आहात की मजूर. त्याला तर फक्त आपल्या समोर आपण बनवलेला एक माणूस दिसतो. अशी सगळ्यांनी आपापली मते मांडली. शेवटी संवादाचा निष्कर्ष काहीच निघाला नाही. पण एक गोष्ट समजली की सगळ्या व्यक्तींचं देवासोबतचं नातं वेगळं. म्हणजे कुणाला वाटतं की अनवाणी आपण मंदिरात जाऊन डोकं टेकलं तरच आपल्याला देव पावतो. कुणाला वाटतं की आपल्याला गर्दीत रांगेत वगैरे उभं राहायची काहीच गरज नाही. आपण दर्शनात साठी प्रवेश घेतला गाभाऱ्यात आणि आपल्याला जरी देवाचे दर्शन झाले नाही तरी त्याला आपण दिसतो. कुणी म्हणतं की आपण कुठेही असलो तरी हात जोडून जर त्याला आठवलं तर तो आपल्याला आशीर्वाद देतो. आणि कुणाला वाटतं की हातही जोडायची गरज काय, मनापासून त्याला आठवलं तर तो आपल्या समोर येईलच. असं सगळ्याच व्यक्तींचं देवासोबतचं नातं वेगळं आणि या गुंतागुंतीच्या नात्याचं एक स्वरूप कुसुमाग्रजांनी आपल्या काव्यात खूपच सुंदररित्या मांडलेलं आहे. ती कविता मी तुमच्या समोर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचे मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. तो रिकामा गाभारा बघितलात ना? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेज आरतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा, 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चालले होते. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते, मंत्र जागर गाजत होते. रेशीम साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते, बँकेतले हिशेब हरिणाच्या गतीने बागडत होते. सारे काही घडत होते हवे तसे. पण एके दिवशी आमचे दुर्दैव. उत्तर दरवाजाकडे अडवलेला कुणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही तशी दिलीच आहे. परत कदाचित येईलही तो. पण महारोग्याच्या वस्तीत जर तो राहिला असेल तर पुन्हा त्याला प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचे दर्शन घ्या. तसे म्हटले तर गाभाऱ्याचे महत्व अंतिम असते. कारण गाभारा सलामत तर देव 50. धन्यवाद.